नमस्कार मंडळी, मी पंढरनाथ ठुंबे आपलं स्वागत करतो. आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि आपली प्रतिक्रिया ही नक्की करा. राष्ट्रवादीचे एक बडे नेते, ज्येष्ठ मंत्री, ज्येष्ठ नेते, ओबीसीचे मोठे नेते, जे महाराष्ट्रामध्ये ओबीसीचा चेहरा म्हणून ओळखले जातात असे छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्षश्रेष्ठीसमोरच काही अटी घातल्या आहे आणि त्याला कारण आहे. पक्षश्रेष्ठीची इच्छा आहे त्यांनी राज्यसभेवर जावं. मात्र छगन भुजबळ यांना राज्यसभेवर जायचं आहे, त्यांची इच्छा आहे. मात्र त्यांना राज्यसभा देशाच्या पातळीवर नाव तर करायचंच आहे. मात्र महाराष्ट्रामध्येही छगन भुजबळ घराण्याचं नाव राहिलं पाहिजे, यासाठी आपल्या पुतण्याला इथे आमदार करा, मंत्री करा अशी अट त्यांनी घातलेली आहे. त्यांच्या पक्षातीलच इतर आमदारांच्या घरात 3 मंत्री आमदार जर असेल तर आपल्याही घरात का नको अशी मागणी त्यांची आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांची अट आता राष्ट्रवादी काँग्रेसचे जे काही पक्षश्रेष्ठी आहेत, प्रमुख आहेत, सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याच्या, त्या मान्य करतायत का की छगन भुजबळ यांच्या अटी मान्य झाल्या नाही तर छगन भुजबळ हे वेगळं पाऊल उचलतायत हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच. मात्र गेल्या अनेक दिवसापासून जेव्हापासून अजितदादा पवार यांचं निधन झाल्यानंतर, पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीमध्ये तटकरे, भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल आणि धनंजय मुंडे यांचा मोठा वावर वाढला होता. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस ताब्यात घेतली का अशी चर्चा महाराष्ट्रभर होती. मात्र त्यानंतरच्या काळामध्ये सुनेत्रा पवार यांनी ठोस असे निर्णय घेत पटेल, तटकरे, भुजबळ यांना पायबंद घातला आणि त्यामुळे भुजबळ, तटकरे आणि पटेल यांचं वेगळं अस्तित्व आपल्याला जे दिसत होतं ते आता कमी झाल्याचं जाणवत आहे. त्यामुळे छगन भुजबळ आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीवर दबाव आणतायत का आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत राज्यसभेवर जर ते गेले तर त्यांना राज्यातही मंत्रिपद हवं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडण्याच्या त्यांच्या हालचाली आहे का, इतर पक्षामध्ये त्यांना जर चांगली संधी असेल तर ते जाऊ शकतात का, हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच. मात्र छगन भुजबळ यांच्या मनासारखं यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जर झालं नाही तर ते राष्ट्रवादीमध्ये बाहेर पडू शकतात अशी ही शक्यता आहे. विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांनी मराठा समाजाच्या विरोधात जे पाऊल उचललं, ओबीसीमध्ये मराठा समाज हा नको, त्या संदर्भात अनेक सभा घेतल्या. त्यामुळे मराठा समाज बऱ्यापैकी त्यांच्यावर नाराज होता. त्यामुळेही त्यांना महाराष्ट्र सोडून देश पातळीवर राजकारण करण्याची इच्छा आहे आणि त्यासाठी त्यांची मोर्चे बांधणीही सुरू आहे. मात्र राज्यामधील आपलं अस्तित्वही संपू नये यासाठीही ते प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यासाठी सुनील तटकरे यांच्या घरात जर मंत्रिपद, खासदारपद, आमदारपद असेल तर आपल्याही घरात का नको अशी त्यांची मागणी पक्षश्रेष्ठीकडे आहे. आता या संदर्भात छगन भुजबळ यांच्या मागण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, विशेषतः सुनेत्रा पवार या काय निर्णय घेतात हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच. मात्र छगन भुजबळ यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पक्षश्रेष्ठीने मान्य जर केल्या नाही तर छगन भुजबळ वेगळा काय विचार करू शकतात, ते राष्ट्रवादीमध्ये सध्या नाराज आहेत का, या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. दुसरीकडे धनंजय मुंडे हे गेल्या अनेक दिवसापासून राजकारणामध्ये विचारवासात आहे. आता त्यांनाही छगन भुजबळ यांना दिल्लीत पाठवून त्यांचं पद हे
धनंजय मुंडे यांना दिलं जाऊ शकतं का, अशी एक शक्यता नाकारता येत नाही. कारण धनंजय मुंडे यांनी अनेक वेळेस त्यांना एका प्रकरणामध्ये मासाजोगचे सरपंच देशमुख यांच्या हत्याकांडानंतर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. अनेक आरोप त्यांच्यावर झाले, त्यामुळे त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर पक्षाने त्यांना कोणतीही संधी दिली नाही. त्यानंतर त्यांनी अनेक वेळेस मागण्या केल्या की मला पक्षाने संधी दिली पाहिजे, काम करण्याची जबाबदारी दिली पाहिजे. मात्र अद्यापपर्यंतही त्याची दखल पक्षाने घेतलेली नाही. आता छगन भुजबळ हे राज्यसभेत गेले तर त्यांची जागा धनंजय मुंडे यांना मिळू शकते का, या संदर्भातही आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद. थांबतो.